नागपुर में भारतीय जनता पार्टी दिव्यांग जन समिति की ओर से एक विशेष कार्यक्रम आयोजित किया गया, जिसने समाज में एक नई उम्मीद जगा दी है। दिव्यांग जन संवाद और साहित्य वितरण कार्यक्रम न सिर्फ उत्साहपूर्वक संपन्न हुआ, बल्कि सामाजिक जिम्मेदारी निभाने की मिसाल भी पेश की। आपको बता दें कि इस पूरे आयोजन की सबसे बड़ी ताकत और मुख्य सूत्रधार रहे अमोल देवाजी वाल्के, जिनकी मेहनत और समर्पण से ये कार्यक्रम सफल हुआ। उन्होंने न केवल कार्यक्रम का नेतृत्व किया, बल्कि दिव्यांग भाई बहनों के जीवन में सकारात्मक बदलाव लाने का संकल्प भी लिया। इस खास मौके पर भाजपा नागपुर ग्रामीण अध्यक्ष और रामटेक के विधायक आनंद राव राउत मुख्य अतिथि के रूप में मौजूद रहे। उन्होंने दिव्यांग साथियों के साथ सीधे संवाद किया, उनकी समस्याएं सुनी और उन्हें आगे बढ़ने के लिए प्रेरित किया। इस आयोजन में कुल 205 दिव्यांग भाइयों और बहनों ने सक्रिय रूप से हिस्सा लिया, जहां उन्हें आवश्यक जीवन उपयोगी सामग्री, सहायक उपकरण और मार्गदर्शन सामग्री प्रदान की गई। साथ ही उन्हें सरकार की योजनाओं की जानकारी देकर सशक्त बनने की दिशा दिखाई गई। इस कार्यक्रम का उद्देश्य सिर्फ सहायता देना नहीं था, बल्कि दिव्यांग समाज में आत्मविश्वास और सशक्तिकरण का संदेश फैलाना भी था। अनमोल डी वाल्के की इस पहल से कई चेहरों पर मुस्कान आ गई और लोगों के मन में आत्मनिर्भरता का विश्वास जागा। कार्यक्रम के अंत में आयोजकों ने सभी मान्यवरों, कार्यकर्ताओं और स्वयंसेवकों, साथ ही उपस्थित दिव्यांग साथियों का दिल से आभार व्यक्त किया, जिन्होंने इस सामाजिक अभियान को सफल बनाया। ऐसे ही प्रेरणादायक प्रयासों की खबरों के लिए आप चैनल को सब्सक्राइब करें और वीडियो को शेअर करना बिल्कुल ना भूलें। लवकुश नगर मानेवाडा इथे आम्ही केलेले होते। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री आनंद राऊत साहेब, जे जिल्हा अध्यक्ष आहे नागपूर ग्रामीणचे, ते आम्हाला प्रामुख्याने लाभले। आजच्या या कार्यक्रमाला नागपूर जिल्हा, नागपूर शहर, विदर्भातून दिव्यांग मोठ्या प्रमाणात आलेले आहे आणि दिव्यांग जन संवाद कार्यक्रम हा दिवसेंदिवस प्रचलित होत आहे। आजच्या या कार्यक्रमाला आम्हाला 200च्या वरती दिव्यांग जन संवाद लाभले। इथे पार्किंगला जागा नाही राहिली, इथे पूर्णपणे असा रश भीड उमटून आली। याचे जे श्रेय आहे, या रशचं, या रिस्पॉन्सचं जे श्रेय आहे, हे श्रेय मी माझ्या पूर्ण टीमला देऊ इच्छितो, कारण या सर्वांच्या मदतीने दिव्यांगजन संवाद कार्यक्रम हा दिवसेंदिवस प्रचलित होत आहे। आमच्या या दिव्यांगजन संवाद कार्यक्रमामध्ये दिव्यांगांची UDID कार्ड, दिव्यांगांच्या ई-रिक्षा, दिव्यांगांचे रेल्वे पास, दिव्यांगांच्या कुठल्याही प्रकारच्या ज्या समस्या असतील तर त्या समस्या कशा शासनाकडून मंजूर करून घ्यायच्या, हे या प्रकारे आम्ही कार्य करत असतो। आजच्या या कार्यक्रमामध्ये गरजू दिव्यांगांना आम्ही साहित्य वाटप केलं, ज्यामध्ये स्टिक्स ज्या असतात, जशी ही स्टिक आहे, या प्रकारच्या स्टिक्स आम्ही दिल्या आणि ॲक्युप्रेशर दिव्यांगांना पायाकरता ज्या चप्पली आहे, चप्पल सँडल्स आहेत, त्याचं सुद्धा आम्ही इथे वाटप केलेले आहे। आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की माननीय श्री देवेंद्र भाऊ फडणवीस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब, माननीय श्री चंद्रकांतजी बावनकुळे साहेब यांच्या आशीर्वादाने दिव्यांगजन संवाद कार्यक्रम हा व्यवस्थित सुरू आहे आणि दिव्यांगांकडे जे लक्ष आमची भारतीय जनता पार्टी सरकारची दिव्यांगांकडे लक्ष देत आहे, ते खरंच खूप कौतुकास्पद आहे। सेवा पंधरवाड्या अंतर्गत दिव्यांग बांधवांचा सत्कार आज या ठिकाणी कार्यक्रम पार पडला। विदर्भाचे प्रभारी आदरणीय अमोलजी वाडके यांच्या नेतृत्वात आजचा हा कार्यक्रम झाला आणि भारतीय जनता पार्टी दिव्यांग आघाडी जी जिल्ह्यामध्ये आहे, विदर्भामध्ये अमोल वाडकेंचं काम आहे आणि मी बघतोय की हा 57वा जनसंवाद आज या ठिकाणी आयोजित केला गेला आणि अख्ख्या विदर्भातनं या जनसंवादाच्या कार्यक्रमाला दिव्यांग बंधू येतात। मी या कार्यक्रमाला आल्यानंतर एवढा हृदयस्पर्शी कार्यक्रम जो या ठिकाणी पार पडला, मी स्वतःचं भाग्य समजतो की मला या ठिकाणी या कार्यक्रमाला येण्याचा योग आला आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर आपली सगळ्यांची एकत्रित शक्ती पाहिल्यानंतर मला सुद्धा राजकीय क्षेत्रामध्ये पुन्हा नव्या जोमाने काम करण्याची स्फूर्ती या कार्यक्रमातून मिळाली, याचं मी भाग्य समजतो। आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय आमचे नरेंद्रजी मोदी साहेब असतील, आदरणीय गडकरी साहेब असतील, आदरणीय बावनकुळे साहेब असतील,